जय खानदेश मंडळी, मी आहे तुमची सोना लहराव आणि आज मी बनवणार आहे गुलाबजामुन। तर गुलाबजामुनसाठी मी हे जे गीचचं पॅकेट येतं ते मी घेतलं आहे। 500 ग्रामचं आहे, म्हणजे अर्धा किलो आहे। त्याची किंमत आहे 245। तर उद्या माझ्या मुलीचा बर्थडे आहे, तिला गुलाबजामुन खूप आवडतात, म्हणून मी आज गुलाबजामुन बनवणार आहे। तर हे अर्धा किलो पिठामध्ये 100 पीस बनतात। 250 ग्राम पिठाचं मी आज गुलाबजामुन बनवणार आहे। तर सर्वात आधी हे 1 वाटी भरून मी पीठ काढून घेतलेलं आहे गुलाबजामुनचं। 2 वाटी मी गुलाबजामुनचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण या पिठाला याच्यात आता आपण न मावा टाकणार नाही, काहीच टाकणार नाही। आता आपण याच्यामध्ये दूध टाकून पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत। हे असं मळून घ्यायचं आहे। जर पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात परत दूध ॲड करू शकतात। पीठ जे आहे ते छान असं मऊ लुसलुशीत मळायचं आहे। हे बघू शकतात की मी दूध टाकून जे आहे ते पीठ मळून घेतलेलं आहे। हे बघा, आता हे बघा पीठ किती टाईट होत आहे। जर पीठ एकदम टाईट होत असेल तर याच्यामध्ये आणखी आपण थोडा दुधाचा वापर करू शकतो। पीठ जे आहे जास्तच घट्ट आहे, म्हणून मी याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे आणि परत याला छान असं मळून घेते। आणि त्यानंतर आपण हे पीठ जे आहे मळल्यानंतर 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवणार आहोत। आता हे पीठ जे आहे ते आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत। आता मी एका कढईत तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण तेलही तापवून घेणार आहोत। जोपर्यंत तेल तापत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये चासणी बनवून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकतात की मी स्टीलची जी आहे ती मोठीच कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी आता 3 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। 2 आणि 3 मी याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये साखरही ॲड करून घेणार आहोत। ही वाटी भरून मी 2 वाटी याच्यात साखर टाकणार आहे। हे बघू शकतात की मी इथे 2 वाटी साखर घेतलेली आहे। आता हे जे आहे ते आपण आता चासणी बनवण्यासाठी गॅसवरती ठेवून घेऊया। आता आपण या चासणीमध्ये 4 वेलची जी आहेत 4 वेलची घालून घेणार आहोत आणि त्यानंतर मी केसर घेतलेला आहे आणि ती केसरही मी टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात की मी आता चासणीमध्ये वेलची आणि केसर हे दोघंही घातल्यामुळे चासणीला आपलं छान चव येणार आहे। आणि ही चासणी जी आहे ती आपल्याला जास्त उकळायची नाही आहे किंवा जास्त घट्टही करायचं नाही आहे। आपल्याला जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे। एका साईडला आपली चासणी होत आहे आणि तोपर्यंत आपण हे पीठ जे आहे ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि परत याला आपण छान असं मळून घेणार आहोत। आणि मळल्यानंतर याचे गोळे करून घेणार आहोत। जर मळल्यानंतरही तुम्हाला हे पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं आणखी दूध ॲड करून त्याला सैल करू शकतात। तर आपण आता याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। हे पीठ जे आहे ते आपल्याला जास्त घट्ट दिसत आहे। हे पीठ घट्ट असल्यामुळे मी याच्यात आणखी थोडंसं दूध ओतून त्याला छान असं मसळून घेणार आहे आणि त्यानंतर त्याचे आपण पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत। आणि गोळे तयार करतानाही आपल्याला खूप मिक्स करायचं आहे, जेणेकरून गोळ्याला एकही तळा जाणार नाही, क्रॅक्स होणार नाही, म्हणजे जेणेकरून तळताना एकही क्रॅक जाणार नाही। आता आपले गोळे तयार झालेले आहेत। एका साईडला आपली चासणीही तयार झालेली आहे आणि एका साईडला तेलही गरम झालेलं आहे। आपलं तेल जे आहे ते छान गरम झालेलं आहे। तर आता यामध्ये मी गोळे जे आहे ते याच्यात सोडून घेणार आहे आणि तेलामध्ये टाकल्याबरोबर बघा तुम्ही बघू शकतात की गोळ्याची साईज जी आहे ती छान अशी डब्बल होते, म्हणजे फुगतात ते। तर मी इथे मंद आचेवरती गुलाबजामुन जे आहे ती तळून घेणार आहे।
हे बघू शकतात की किती छान टाकताच बरोबर हे किती छान असे गोल्डन कलर आलेला आहे त्याला. तर अशाच प्रकारे आपल्याला हे जे चारी बाजूने असं गोल्डन कलर करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की गुलाबजामुन जे आहेत ते छान असे फ्राय झालेले आहेत, गोल्डन झालेले आहेत आणि एकही क्रॅक त्याच्यात गेलेला नाही आहे. तर म्हणजे पाकात टाकतानाही त्याचे 2 तुकडे होणार नाहीत. आता आपण याला जास्तीत जास्त 2-1 मिनिटासाठी परत फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर दुसरेही गुलाबजामुन अशाच प्रकारे आपण तळून घेणार आहोत. गुलाबजामुन जे आहेत ते छान असे तळून तयार झालेले आहेत. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे बघू शकतात तुम्ही की हे गुलाबजामुन जे आहेत ते छान असे तळून तयार झालेले आहेत. एकही क्रॅक त्याला गेलेला नाही आहे. हे बघू शकतात. हे बघा असे शिल्लक राहिलेले गोळे पण मी तयार करून घेतलेले आहेत. परत मी जे शिल्लक पीठ होतं त्याच्यातून मी परत 20 गोळे तयार करून घेतले आहेत. तर असे एकूण ते 40 गुलाबजामुन तयार झालेले आहेत. 250 ग्राम पिठातून 40 गुलाबजामुन तयार होतात. गुलाबजामुन पण तयार झालेले आहेत. याला पण आपण तेलात तळून घेणार आहोत. तेलात टाकल्यावरती त्याची साईज तुम्ही बघू शकतात की किती छान अशी फुलत आहे, टम्म असे फुगत आहेत. आता आपण याला मंद आचेवरती छान असं फ्राय करून घेणार आहोत. मी आता एका साईडला गॅस पण चालू करून घेतलेला आहे, जेणेकरून ही जी चासणी आहे ती पण गरम होणार आहे. तुम्ही बघू शकता की गुलाबजामुन जे आहेत ते छान असे फ्राय झालेले आहेत आणि टम्म असे फुगलेले आहेत. त्याची साईजही मोठी झालेली आहे. तर आपण आता याला पण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता हे जे गुलाबजामुन जे आहे ते सगळे तळून झालेले आहेत आणि ते थंडही झालेले आहेत. तर आपण आता याला चासणीमध्ये टाकून घेणार आहोत. चासणी आता आपली तयार झालेली आहे, तीही छान गरम आहे. तर आता आपण यामध्ये गुलाबजामुन जे आहेत ते सोडून घेणार आहोत आणि याला आपण 1 तासासाठी झाकून ठेवणार आहोत. आता आपण याच्यावरती प्लेट झाकून ठेवणार आहोत. कमीत कमी 1 तासासाठी झाकून ठेवणार आहोत. आता हे बघू शकतात की 1 तासानंतर मी जेव्हा कढई उघडून बघितलं ते सगळं जेवढी पण चासणी होती ती पूर्णपणे गुलाबजामुनमध्ये ऑब्झर्व झाली होती. तर तुम्ही बघू शकता की गुलाबजामुन किती छान असे टम्म फुगलेले आहेत, दिसायला किती सुंदर दिसत आहेत आणि एकदम रसरशीत असे झालेले आहेत. आता हे गुलाबजामुन मी बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि हे बघा एकही क्रॅक गेलेला नाही आहे, एकही नाही. दिसायला किती सुंदर दिसत आहे. आणि वरून मी डेकोरेशनसाठी इथे बदाम जे आहेत ते बारीक काप करून घेतले होते, तेही डेकोरेशनसाठी मी वरून टाकून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात किती अप्रतिम दिसत आहे. दिसायला जेवढं सुंदर दिसत आहे म्हणजे खायला पण तेवढंच अप्रतिम असणार आहे. मी आता तुम्हाला एक गुलाबजामुन चमच्याने आता हे गुलाबजामुन जे आहे ते तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता हे गुलाबजामुन जे आहे ते छान असे टम्म फुगलेले आहेत आणि अजिबात आतूनही कच्चे राहिलेले नाहीये. हे बघा किती सुंदर दिसत आहे, एकदम रवे रवे खायलाही दिसत आहे सुंदर झालेले आहे आणि खायलाही खूप अप्रतिम झालेलं आहे. बघू शकतात की हे बघा किती स्पॉन्जी झालेले आहेत आणि किती छान असं सगळ्याकडून बघा किती सुंदर दिसायला एकदम अप्रतिम दिसत आहेत. प्रत्येक गुलाबजामुन असेच छान शिजले गेलेले आहेत. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.